रामकृष्ण हरी. स्वरगुंजन यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आमच्या स्वरगुंजन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका मनी वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, करू प्रथमा पांडुरंगा करू प्रथमा नमन. दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया. कृपादाने ग्रथता विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वर. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या नैमित्तिक कीर्तनासाठी गायला गेलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु महाराज माझा शेवट गोड कसा झाला, मी निजाच्या माहेराला कसा आलो, देवाच्या जवळ मी परिहार कसा दिला आणि आता शांत चित्ताने मी देवाचं चिंतन अर्थात देवाचं नामस्मरण करणार आहे, अशा आशयाची मीमांसा करणारा हा अभंग आज आपण या सेवेसाठी घेतलेला आहे. अर्थात ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते वैकुंठवासी सुनील भाऊंच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्थात भावांजली समर्पित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. खरं तर हा कर्मशास्त्राचा विधी आहे आणि कर्मशास्त्रात देखील आपण देवाचं नामस्मरण चिंतन कीर्तन भजन करतो. त्याचं एक कारण आहे, कर्मामधल्या ज्या काही बारीक त्रुटी आहेत त्या आपल्याच्यानी भरून निघणं सहज शक्य नाही, म्हणून या कीर्तनाची योजना. विठ्ठल विठ्ठल कर्म हे सूक्ष्म सांगितलेलं आहे आणि सूक्ष्म कर्मामध्ये जीवाची फसगत होते, ते परिपूर्ण कर्म होत नाही. म्हणून तर देवाचं नामस्मरण घ्यायचं. देवाचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर त्या जीवात्म्याला सद्गती प्राप्त होतेच होते. देवाचं नामस्मरण घेतल्याच्या नंतर जो काही पुण्यलेश या ठिकाणी निर्माण होतो त्यांच्या पुढील सद्गतीसाठी तो पुण्यलेश निर्माण झालेला त्यांना उपयोगाला यावा, म्हणून या कीर्तनाची योजना. आदरणीय सुनीलजी यांचा सर्वच परिवार ज्यांच्यामुळं तर येणं झालं आणि ज्यांना मनोमन वाटत होतं की आपल्या बंधूच्या वर्षश्राद्धाच्या प्रीत्यर्थ कीर्तन भजन व्हावं किंवा त्या 10व्याला काही कीर्तन प्रवचन असावं, पण त्यावेळेस ते शक्य नाही झालं. आणि आता मात्र ज्यांनी अतिशय पुढाकार घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते आमच्या भगिनी आदरणीय लताताई, त्यांनी या कार्यक्रमाचा अग्र धरला आणि संपूर्ण साळुंखे परिवार अर्थात वैकुंठवासी आदरणीय सुनीलजी, त्यांच्या पत्नी कविताताई आहेत, बंधू अनिलजी आहेत, सुनीताताई की ज्या नगरसेविका होत्या, नटराजजी आहेत, छायाताई, शीतलताई, हा सर्वच साळुंखे परिवार आज वर्षापूर्वी अतिशय दुःखद घटना घडली आणि आपल्या सर्वांना सोडून परिवाराला पोरकं करून
सुनीलजी गेले. विठाला विठाला ते काय आपल्या ते काय विठाला जगाचा नेहमी जावं लागतं. मरण प्रत्येकाला आहे, पण काय मरण्याच्या पद्धती आहेत बघा ना तुम्ही. वय झालं 80 85 90 वर्षाचं वय आणि मग गेले तर काही वाटत नाही. पण अर्ध्यावरती डाव सोडून जाणं, हे जाणं म्हणजे चटका लावून जाणारं जाणं. काही सुख उपभोगायची, आता परिवाराला योग्य रुळावर आणायचं, आपलं काही उत्तरदायित्व आहे आणि ते उत्तरदायित्व आपल्याला पूर्ण करायचंय. अशा हिशोबानं काही आखणी केलेली असते माणसाची. काही स्वप्न असतात, मुलांच्या संदर्भात स्वप्न पाहिलेले असतात, अन्य परिवाराच्या संदर्भात स्वप्न पाहिलेले असतात. जर आपण सामाजिक कार्य करू तर समाजाबद्दल काही स्वप्न पाहिलेले असतात की अरे गड्या, या समाजाचं उत्थान झालं पाहिजे, समाजाचा उत्कर्ष झाला पाहिजे, माझ्या परिवाराचा उत्कर्ष झाला पाहिजे, माझ्या मुलालेकराला चांगले संस्कार लागले पाहिजेत, ते संस्कारित झाले पाहिजेत. असे काही स्वप्न उराशी बाळगून मनुष्य निघालेला असतो. पण नियतीच्या मनात फार वेगळं असतं. कधी काय घडल कधी काय घडल सांगता येत नाही. आणि म्हणून हे जाणं म्हणजे जाणं नाही, हे चटका लावणारं जाणं आहे. अतिशय उमेदीच्या काळामध्ये सुनीलजीचं जाणं झालं आणि संपूर्ण परिवार पोरका झाला. त्या पोरक्या परिवाराला सावरण्यासाठी त्यांची नजर आहेच आहे. त्यांनी जी संस्काराची शिदोरी आपल्याला दिली, त्या संस्काराच्या शिदोरीनं आपल्याला आपलं आयुष्य पुढं न्यायचंय. आणि त्या परिवाराला देखील विनंती आहे की जे भाऊंचे संस्कार आहेत, भाऊंचं कार्य आहे, जनसामान्यामध्ये मिसळणं असो. आम्ही आळंदीमध्ये खूप वेळा त्यांना पाहिलेलं. आळंदीमधला आमचे आदरणीय राहुलजी चिताळकर, आमचे तापकीरजी, त्यांचे नेहमीचे संबंध, आळंदीला येणं जाणं, आळंदीच्या सर्व परिसराविषयी आपुलकी, महाराज मंडळी, वारकरी संप्रदाय याच्याविषयी आपुलकी, हे कोणाच्याही 10व्या 13व्याला वर्षश्राद्धाला हे असा विधी घडत नसतो. फार पुण्यसामुग्री असावी लागते. या जन्मातले असो किंवा पाठीमागच्या जन्मातले असो, पुण्यसामुग्री असल्याशिवाय. नाहीतर कितीतरी लोक धनिक आहेत, पण कोणाला सुचत नाही की नामस्मरण करायचं, कोणाला सुचत नाही कीर्तन करायचं. पण हा परिवार वारकरी संप्रदायामध्ये प्रविष्ट नसताना सुद्धा, त्या प्रवाहापासून फार दूर असताना सुद्धा तुमच्या मनामध्ये संकल्प आला की आपण देवाचं चिंतन या ठिकाणी करू, आणि जे काही पुण्य या ठिकाणी निर्माण होईल ते सुनीलजीच्या अर्थात सुनील भाऊंच्या पुढच्या गतीसाठी ते आपल्याला उपयोगाला यावं, म्हणून या कीर्तनाची योजना, ज्यांच्यामुळे ते येणं घडलं. आपल्या परिवाराला सांत्वनपर संतांचे विचार काही आपल्याला सांगायचे आहेत, त्याच्याबद्दलचे काय मीमांसा चिंतन करायचं आहे, ज्याच्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं ते परमादरणीय मृदुंग सम्राट माझे हृदयस्थ सुनीलजी महाराज. महाराजांच्यामुळे ते येणं घडलं. महाराजांनी सर्व हे नियोजन केलं. आज ज्यांची या कीर्तनाला साथ आहे ते भजन सम्राट आमचे संदीपजी महाराज, आमचे जिवलग अशोक महाराज, दोन्ही भजन सम्राट आहेत. सुरुवातीला जी चाल गायली, वातावरण कसंही असो, समर्पित भावनेनं गायल्याच्या नंतर किती ते गोड लागतं, अतिशय सुंदर. या प्रसंगाला साजेशी चाल. आणि ही सर्वच मंडळी, आमचे नितीन महाराज, हा सर्व विद्यार्थी परिवार, आमचे सुनील महाराज, बस आपण देवरूप श्रोते, माता भगिनी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करायचं आणि जशी ज्ञानोबराय तुकोबराय बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करायचा. विठाल जन्म आणि मरण ही प्रकृती आहे. मला मरायचंच नाही ही विकृती आहे. आणि मरणावरती विजय मिळवणं याला संस्कृती म्हणतात. प्रकृती, विकृती आणि संस्कृती. जन्माला यावं लागतं.
या ठिकाणी प्रत्येक जीवाला यावं लागतं. कर्म, अकर्म, प्रारब्ध या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात. म्हणून जीवाला या ठिकाणी यावंच लागतं. आपण बऱ्याच वेळा तो विषय ऐकतो की देवाला आणावं लागतं, संत येत असतात, पण जीवाला कर्म अकर्मामुळे इथं प्रारब्धानुसार त्याला जन्म घ्यावा लागतो. सुखदुःख त्याला भोगावे लागतात आणि इथं आल्याच्या नंतर काही काळ जगल्याच्या नंतर, जगून झाल्याच्या नंतर त्याला एक दिवस मरण हे निश्चित आहे. इथं जावंच लागतं. या ठिकाणी प्रत्यक्ष या संसारामध्ये मृत्यूलोकामध्ये देव जरी आला तरी त्याला मात्र या ठिकाणी थांबता येत नाही. तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तीचा त्याच्या ठिकाणी वास आहे. पण या सर्व शक्ती उपलब्ध असताना सुद्धा त्याला देखील या मृत्यूलोकाच्या नियमानुसार इथून जावं लागतं. महाराजांची भाषा, येथे नाही वरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. सर्वसामान्य जीवाला तर जावंच लागतं, त्याचं ठरलेलंच आहे. जोपर्यंत श्वास आहे, जोपर्यंत त्याच्या प्रारब्धाची गती आहे, तोपर्यंत त्याला इथं राहणं निश्चित, सुखदुःखाचे हेलकावे खाणं निश्चित, सुखदुःख भोगणं निश्चित. पण ज्या दिवशी त्याचे श्वास संपतील, प्रारब्ध संपल आणि मग त्याला परतीचा प्रवास करावा लागतो. संतांच्या बाबतीत तसं नाही. संत येतात आणि कार्य झालं की निघून जातात. वास्तविक पाहता जन्म आणि मरण ही प्रकृती आहे, प्रकृतीचा नेम आहे. जो जन्माला आला तो जाणार. राजा, रंक, फकीर या सर्वांची एकच गती आहे. या ठिकाणी कोणी म्हणेल त्यांनी फार पुण्य केलं मग ते जगतील, नाही नाही नाही. कोणी म्हणेल की आम्हाला मरण आवडतच नाही म्हणून आम्ही जगू, असं होत नाही. या ठिकाणी प्रत्येकाला जावं लागतं. आवडू न आवडू एक दिवस ठरलेला आहे आणि तो एक दिवस आपला चांगला व्हावा त्याच्यासाठी म्हणून काही पुण्यकर्म करायचं असतं, त्याच्यासाठी म्हणून काही परमार्थ करायचा असतो. मगाशी ताईंनी सांगितलं की अन्नदान ज्यावेळेस माऊलींचा सोहळा जातो, आता तर इथे एक शीत दिले अन्न नाही का, कोटी कुळाचे होय उद्धरण. ज्ञानोबारायांचा पवित्र सोहळा ज्यावेळेस पंढरीच्या दिशेने वाटचाल करतो आणि त्याला एक संपूर्ण दिवस आपण ज्ञानोबारा येतात त्या दिवशी इथं अन्नदान करता. फार महत्त्वाची गोष्ट आहे. खरं सांगू का तुम्हाला, अन्नदानासारखं पुण्य सांगितलेलं नाही. जगामध्ये सर्वात मोठं दान काय असेल तर ते अन्नदान आहे. आणि ते अन्नदान कोणालाही द्यायचं नाही. वास्तविक पाहता महाराजांची तीच भाषा आहे की ज्याला भूक लागली त्याला तुम्ही द्या, द्रव्य मात्र पात्र विचारून द्या, अशी महाराजांची भाषा आहे. पण तुम्ही जे अन्नदान देताय ते सर्वसामान्य लोकांना अन्नदान करत नाहीत, तर तुम्ही पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे अशा लोकांना तुम्ही अन्नदान करताय की ज्यांच्या हातामध्ये मोक्ष आहे. मोक्षाची सोडीबांधी करणारे जे वारकरी आहेत अशा लोकांना तुम्ही अन्नदान घालताय. म्हणजे सामान्य गोष्ट नाही. एक एक तुमचा शीत, एक एक घास इतका पवित्र वारकऱ्यांच्या त्या मुखामध्ये जातोय की ते यज्ञ सांगितलंय ना, उदर भरणं नव्हे जाणे जे यज्ञ कर्म. आपण अन्नदान करतोय पण कोणाच्या मुखात घालतोय? एखादं सर्वसामान्य बाबा, नंतर त्यांनी जेवण केलं कुठं तरी काहीतरी पत्ते कुटायला बसला तर ते फार काय पुण्यशील नाही. त्याची भूक भागली अर्थात त्याचा आत्मा शांत झाला, तेवढं पुण्य आपल्याला लागणारच आहे, प्रश्नच नाही. पण जर आपण वारकऱ्यांना अन्नदान केलं तर ते एक एक घास म्हणजे एक एक यज्ञ आणि त्या यज्ञाचं फळ तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाही. अर्थात जाणं हे ठरलेलं आहे, गती आहे. माझा मुद्दा चाललाय प्रकृती, त्याप्रमाणे आपल्याला मरावं लागणार आहे, त्या पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. जोपर्यंत आपला श्वास आहे, जोपर्यंत आपलं कर्म आहे, तोपर्यंत या ठिकाणी राहायचं आणि एकदा हे कर्म संपलं की इथून निघून जायचं. पण काही लोक म्हणतात की आम्हाला मरायचंच नाही. काही लोक म्हणतात, म्हणजे आताचे लोक म्हणतात असं नाही, फार पूर्वीचे लोक, हिरण्यकश्यपू, श्रीमद भागवतामध्ये कथा येते त्याची, त्या हिरण्यकश्यपूनच ठरवलं होतं की मला काही मरायचंच नाही. आता या ठिकाणी मी आलोय, मी अमर होण्यासाठी आलोय, मी अमर पट्टा बांधून आलोय. आणि बघा ना, लोक पण असंच वागतात. त्या धर्मराजाला विचारलं, राजा यक्षांनी प्रश्न विचारला, तुला या पृथ्वी तलावरती सर्वात मोठं आश्चर्य कुठलं वाटतंय? त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं, खरं सांगू का म्हटले, यक्ष, मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतंय, लोक स्मशानभूमीमध्ये जातात, लोक मैत घेऊन निघतात, लोक त्या मैतीला खांदा देतात, मृत्यूच्या समयी लोकांचं सांत्वन करतात, पण ते असं सांत्वन करतात की जसं काय आपल्याला मरायचंच नाही. आणि या गोष्टीचं मला जास्त आश्चर्य वाटतंय. सांगू तुम्हाला,
त्या हिरण्यकशिपूने असं ठरवलं होतं की मला मरायचंच नाही मरायचं. त्यांनी घोर तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाला वर मागायला सुरुवात केली की मला मरायचं नाही. त्यांनी सांगितलं बाबा ज्याची तू तपश्चर्या केली त्याला मरावं लागणार आहे नाही का, तोही मरतोय, तोही मरकाय आणि तुला मी असा वर कसा देऊ, फार फार तर याच्यातून काही पळवाटा निघतील असं तुला मी सांगू शकतो. मग सांगितलं माझं घरात मरण नको, माझं दारात मरण नको, माझं रात्री नको, माझं दिवसा नको, माझं शस्त्राने नको, अस्त्राने नको, कोण्या मनुष्याकडून नको, कुठल्या प्राण्याकडून नको, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगून ठेवल्या. आणि ब्रह्मदेव तथास्तु म्हणत गेले. ब्रह्मदेवाला माहीत होतं अरे तुला मारणारा तो कशा पद्धतीने मारेल, कारण तो चतुरा, तो शिरोमणी असा येतो. त्याच्यामुळं माझं काम आहे फक्त तुला वर देत राहणं, शेवटी कसं मारायचं हे देवाच्या हातात आहे. आणि त्या हिरण्यकशिपूला देखील मरावं लागलं. मला मरायचंच नाही, मी अमरपट्टा घेऊन आलो असं जे म्हणणं आहे त्याला विकृती म्हणायचं. आणि सांगू तुम्हाला या भारत देशामध्ये संस्कृती प्रधान भारत देशामध्ये मरणावरती विजय मिळवलेले काही लोक आहेत. मरणावरती विजय मिळवणं म्हणजे मरायचंच नाही असं आहे का? नाही. मरणावरती विजय मिळवणं म्हणजे त्या मरण भयापासून निवृत्ती स्वीकारणं. विठाला मरायचं हे माहीत आहे आपल्याला, माहिती आहे मरायचंय, जायचंय आपल्याला, पण ते जाणं कसं असावं. मरण बघा फार महत्वाचं वाक्य. काही माणसं जगून मरतात आणि काही माणसं मरून जगतात. काही माणसं जगून मरतात, बस जगणं झालं संपलं, 10वे 13वे पर्यंत फार त्यांची आठवण राहते. आणि काही माणसं जगून मरून जगतात. मरतात माणसं पण ते कीर्ती रूपाने शिल्लक राहतात. किती कीर्ती त्यांची? महाराजांनी सांगितले तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागे राहिली पाहिजे. जायचे तर प्रत्येकालाचे. बघा ना संतांची कीर्ती 700 वर्षे 750 वर्षे झाले, आजही ज्ञानोबरायांचा गजर होतो. आजही ज्ञानोबरायांचं नाव घेतल्याशिवाय आपण झोपत नाहीत. आजही जगद्गुरु महाराजांचा अभंग वाचल्याशिवाय आपण झोपत नाहीत. याला म्हणायचं कीर्ती. आणि ही नुसती कीर्ती नाही, तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे, राहिल्या त्या कीर्ती जगामा, राहिल्या त्या कीर्ती जगमा, राहिल्या त्या कीर्ती जगमा, राहिल्या त्या कीर्ती जगमा. ईश्वर विभूती
राहिले त्या कीर्ती जगा माझी. अर्थात त्या कीर्ती आहेत कुठपर्यंत. बऱ्याच वेळा लोक म्हणत असतात की चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संतांची कीर्ती. तसं नाही, ते आपल्याला वाक्य उलट करायचंय. जोपर्यंत या पृथ्वी तलावर, जोपर्यंत या भूतलावर संतांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहेत. बरोबर आहे की नाही. चंद्र सूर्य कुठपर्यंत. अहो, या चंद्राला प्रकाश कोण देतं, चंद्राला शीतलता कोण प्रदान करतं. केवळ आणि केवळ देव. आणि त्या देवाला सर्वसामान्यापर्यंत पोहोचणारे कोण आहेत, ते संत आहेत. देवाची कीर्ती सर्वसामान्यांच्या मनामध्ये रुजवणारे कोण आहेत, ते संत आहेत. आणि मग संतांची कीर्ती ही अजरामर कीर्ती आहे, सत्कीर्ती. बरं, त्या एकाच त्यांची याच पृथ्वी तलावरती कीर्ती आहे असं नाही. तुका म्हणे गाजे, बास त्या तिन्ही मंडळामध्ये उभारीला ध्वज, तीही लोकावरी ऐशी चराचरी कीर्ती ज्याची. अर्थात ज्ञानोबारायांची, आपल्या सर्वच संतांची कीर्ती ही तिन्ही लोकात कीर्ती पसरलेली आहे. माझा मुद्दा चाललाय संस्कृती. मरणावरती विजय मिळवला ना, विजय मिळवला. त्या निर्भयपणे आपण मरणाला सामोरं गेलो तर खऱ्या अर्थाने त्याच्यावरती विजय मिळवला असं होतं. मला मरण येणार आहे त्या भीतीपोटी आपण घाबरून जायचं नाही. ती भीती आपण मनामध्ये धरायची नाही. का नाही धरायची बाबा, इथं हा मृत्यूलोक आहे. या ठिकाणी एकच शाश्वत गोष्ट आहे. कुठली? मरण ही सर्वात शाश्वत गोष्ट आहे. या ठिकाणी दुसरं काही शाश्वत नाही. बघा ना तुम्ही, जन्म झाल्याच्या नंतर शिक्षण होईल न होईल काही शाश्वती नाही. एखाद्याची परिस्थिती फारच सामान्य होणार नाही, एखाद्याची परिस्थिती फार मोठी होईल, एखादा मध्यमवर्गीय होईल. पण सांगू तुम्हाला, होईल न होईल अनिश्चित आहे. त्याच्यानंतर एखाद्याचं लग्न होईल न होईल त्याच्या परिस्थितीनुसार, बाकी त्याच्या इच्छेनुसार, अन्य काही कारणाने होईल न होईल. पण तुम्ही मला सांगा, या ठिकाणी एक निश्चित गोष्ट आहे, ती म्हणजे मरण. होईल न होईल असं होतं का? नाही, मरावंच लागतं, जावंच लागतं या ठिकाणी. पण एक गोष्ट, आपण निर्भयपणे जगण्याचा प्रयत्न करायचा, भयरहित जगण्याचा प्रयत्न करायचा. आणि भयरहित कधी जगतो माणूस, निर्भयपणे कधी जगतो, जोपर्यंत तो देवाचा दास होत नाही तोपर्यंत त्याला भय आहे. ज्या दिवशी त्याने देवाचं दास्यत्व स्वीकारलं त्या दिवशी मात्र त्याचं भय जातं. आम्हा हरीच्या दासा काही, वा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रैलोकी, भय नाही त्रिलोकी, भय नाही त्रिलोकी, भय नाही त्रिलोकी, भय हरीच्या दासा काही, भय नाही त्रैलोकी. हरीच्या दासा काही, भय नाही त्रिलोक्ये. ज्या दिवशी आपण देवाचं दास्यत्व स्वीकारू त्या दिवशी आपल्याला मरणाची भीती राहणार नाही. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, काळ गुलाम सलाम करी, तो कया घरी राबत असे. अर्थात काळ हा जगाला खाणारा काळ आहे. काळ कसा आहे? महाभारताची भाषा आहे, काळ क्रूर आहे, काळाला दया येत नाही, तो कोणाचं हे ऐकत नाही. ज्या दिवशी आपलं ठरलंय त्या दिवशी आपल्याला जावंच लागतं. घासगिळी सत्ता हातामध्ये आपल्या नाही. अहो, घासगिळी कशाला? तोंडात गेलेला घास तो पोटात जात नाही, बरोबर आहे का? ठसका आला की तिथंच जावं लागतं. परम आदरणीय श्रद्धेय, कालच महाराजांचं आम्ही या विषयावर प्रवचन ऐकलं. बघा ना, त्या काळाची सत्ता फार कठीण आहे, फार काळाचा वळसा फार कठीण आहे, तो क्रूर आहे. तो म्हणजे फार गरीब आहे, फार दीन आहे, आणि मग याची दया करायला पाहिजे असं त्या काळाला वाटत नाही. बरं, एखाद्याच्या श्रीमंतीने तो प्रभावित होत नाही. अरे बापरे, एवढा मोठा श्रीमंत मनुष्य आहे आणि याला मी कसं घेऊन जाऊ, असं काळ म्हणत नाही. ठरलंय, वेळ ठरली, त्या ठिकाणी त्याला जावंच लागतं. मग हा परमार्थिक आहे, हा महात्मा आहे. मग त्या महात्म्याला मरण नसतं का? असतं मरण त्याला. पण सांगू एक तुम्हाला, महात्म्याचं मरण वेगळं असतं. कसं असतं? झाकल्या घटीचा दिवा, काय झाला नेने केदवा, या रीती पांडवा देह ठेवी, अशा पद्धतीनं महात्म्याचं मरण असतं. बघा, आळंदीमध्ये परमपूज्य सद्गुरू साखरे महाराजांचा आश्रम आहे, आळंदीच्या साधक आश्रम, आळंदीच्या या दिशेला. ते दादा महाराज साखरे
ज्यावेळेस महाराजांकडे काही मंडळी आली आणि सांगितलं की आम्हाला या ओवीचा अर्थ लागत नाही महाराज, कशा पद्धतीने याचा अर्थ आहे. त्यावेळेस महाराजांनी सांगितलं की बाबा या ओवीचा अर्थ सांगण्यासाठी मग तुम्हाला काही प्रात्यक्षिक करून दाखवावं लागेल, पण 1-2 दिवसाचा मला तुम्ही वेळ द्या आणि या 2 दिवसांनी तुम्ही या ओवीचा मी अर्थ सांगतो. ज्ञानेश्वरीतली ओवी तिचा अर्थ सांगा असं सांगितलं. त्यावेळेस मग ते परत मंडळी आले आणि त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही 2-3 दिवस झाले या ओवीचा आम्हाला संदर्भ लागत नाही, अर्थ लागत नाही, त्याचा अर्थ सांगा आम्हाला. खरं सांगू तुम्हाला हे महात्मे जगलेले असतात. संत वाङ्मयाप्रमाणे जगणं वेगळं आणि बोलणं वेगळं. बऱ्याच वेळा आता जो काळ जातोय तो फक्त आणि फक्त बोलण्यात काळ जातोय, जगण्यामध्ये काळ जात नाही. पण असे काही महात्मे आजही आहेत, ज्ञानेश्वरीप्रमाणे जगतायत, गाथ्याप्रमाणे जगतायत, त्यांचं जीवन आदर्शवत जीवन आहे. साखरे महाराजांनी सांगितलं ठीक आहे, काही अडचण नाही, तुम्हाला मी आज या ओवीचा अर्थ सांगतो. महाराज उत्तराभिमुख बसले आणि झाकले या घटीचा दिवा पुढं ज्ञानेश्वरी समोर ठेवलेली आहे. त्यांना सांगितलं तुम्ही समोर बसा. ती ओवी एकदा वाचली महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये बघून आणि ज्ञानेश्वरीवरतीच आपलं मस्तक ठेवलं आणि त्याच ठिकाणी महाराजांची प्राणज्योत ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये साखरे महाराजांनी विलीन केली. याला म्हणायचं जगणं, याला म्हणायचं अर्थ सांगणं. कसा अर्थ? झाकली या घटीचा दिवा. कसा आहे? दिवा झाकून ठेवायचा. काय झाला नेके धवा, या रीती पांडवा देह ठेवी. अशा पद्धतीनं सहज मरणं, याला म्हणायचं संस्कृती. सहज मरता आलं पाहिजे, सहज जाता आलं पाहिजे. असे कितीतरी उदाहरणं देता येतील, कितीतरी उदाहरणं आहेतच आहेत या जगामध्ये. बघा ना तुम्ही, मरणाने मनुष्य श्रेष्ठ ठरलेला आहे, जगण्यापेक्षा मरणाने मनुष्य श्रेष्ठ ठरलेला आहे. त्याचं कारण आहे, मरण फार महत्त्वाचं आहे. महाराजांची तीच भाषा आहे. कारण महाराजांनी सांगितलं की या काळाला आम्ही जिंकलं, काळाच्या माथ्यावर आम्ही पाय दिला, बरोबर आहे की नाही. कास घालून बळकट झालो, कळी काळावरी नीट केली पायवाट भवसिंधूवरून. अर्थात या भवसागरातून जाण्यासाठी आम्ही पायवाट केली, त्या कळी काळाला आम्ही जिंकलं. आणि कळी काळाला जिंकण्यासाठी काय करावं लागतं? अट्टहासाने परमार्थ करावा लागतो. अट्टहासाने परमार्थ केल्याशिवाय आपलं मरण भय जाणार नाही. देवाचं दास्यत्व स्वीकारल्याशिवाय आपलं मरण भय जाणार नाही. संतांना आपलं जीवन समर्पित केल्याशिवाय आपण निर्भय होणार नाहीत. म्हणून एक गोष्ट, आपल्याला जर संस्कृती त्या मरणावरती विजय मिळवायचा आहे ना, मरणाला निर्भयपणे सामोरं जायचंय ना, मग अट्टहासाने परमार्थ झाला पाहिजे. महाराजांना देखील हेच विचारलं, महाराज तुम्ही अट्टहासाने परमार्थ केला का? महाराजांनी सांगितलं हो, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, याच्यासाठी म्हणून मी परमार्थ केला. नुसता परमार्थ केला नाही, अट्टहासाने परमार्थ केला. नुसता अट्टहासाने परमार्थ केला नाही. हो, मी डोंगरावरती गेलो, भामचंद्र, घोरोडा, त्या भंडारा, अशा ठिकाणी गेलो, साधना केली. किती दिवस साधना केली? 15 दिवस साधना केली. महाराज बोलतायत, महाराजांचा अभंग आहे, अविरत साधना. कीर्तन वेगळं आणि एकांतात जाऊन भजन करणं वेगळं. कीर्तन हे लोकासाठी, लौकिकासाठी, पण भजन मात्र स्वतःसाठी. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शिवू सदा. ते भजन कसं करायचं? बस एकांतात जायचं आणि भजन करायचं. ते भजन कोणासाठी करायचं? ते भजन लोकांसाठी करायचं नाही, ते भजन आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी करायचं. मीराबाई ज्यावेळेस त्या वृंदावनामध्ये गेल्या, भाव समाधी लागायची, लोक गर्दी करायचे मीराबाईचं भजन ऐकण्यासाठी. चौकामध्ये साधू यायचे आणि मग ती सर्वच लोकांना भाव समाधी लागायची. मीराबाई देखील तल्लीन व्हायच्या. त्या जनसमुदायामध्ये हरिदास स्वामी होते आणि त्या हरिदास स्वामीने विचारलं, बोलले त्या भजनामध्ये, मीराबाई तू गाती तो बहुत अच्छा, लेकिन तुम्हारा भजन राग में नहीं है. असं म्हटल्याच्या नंतर मीराबाईने सांगितलं, उत्तर दिलं मीराबाईने, कारण एवढ्या समाजामध्ये हरिदासजी बोलतायत म्हणल्यावर मीराबाईने सांगितलं, खरं सांगू का म्हटली, लोगों को रिझाने के लिए राग की जरूरत होती है और परमात्मा को रिझाने के लिए अनुराग की जरूरत होती है. देवाला जर रिझवायचा असेल, अनुराग म्हणजे प्रेम, त्या प्रेमाची आवश्यकता आहे. आणि लोकांसाठी जर करायचं असेल तर तिथं फक्त लौकिकच. महाराजांनी लौकिकाच्या संबंधानं इतका वीट सांगितलाय. महाराज बोलतात, लौकिकापुरती नव्हे माझी सेवा, अनन्य केशवा दास तुझा देवा, मी तुझा अनन्य दास आहे. आणि ही एकांतातली साधना तुम्हाला सांगू का, लोकांतातली हाक देवाकडे जाईल न जाईल, तेवढ्या गर्दीतून लोक म्हणजे देवापर्यंत आवाज पोहोचल न पोहोचल,
पण एकांतातला आवाज देवापर्यंत नक्की पोहोचतो, नक्की पोहोचतो. तुम्हाला सांगू का, बोलण्यापेक्षा मौन फार श्रेष्ठ असतं आणि मौनाची भाषा देवाला लवकर कळते. विठ्ठल विठ्ठल अर्थात माझा मुद्दा चालला संस्कृती. बघा ना तुम्ही, स्वामी रामकृष्ण परमहंस ज्या वेळेस स्वामीजींना घशाचा कॅन्सर झालेला आहे आणि आता काही काळच आपला शिल्लक राहिला आहे, पण कशात मध्ये तरी मन गुंतवणं गरजेचं आहे. आणि जर आपण कशामध्ये मन गुंतवलं नाही तर आपल्याला एक दिवस जावं लागणार आहे. मग मन कशात गुंतवलं, काहीच नाही. असे एक रस्त्यावरती भजे तळणारा मनुष्य होता. बस ते भजे रोज जायचं आणि तिथं खायचे, बस त्याच्यामध्येच मन गुंतलेलं. पाठ चालू असायचा, त्या पाठातून जायचे. पाठातून गेल्याच्या नंतर शिष्यमंडळी, त्यांना काही गुरुचा अधिकार माहीत नाही, चर्चा करायचे. बघा आपले गुरुजी इथं किती तत्वज्ञानाचा बोध सांगतात, मन कशामध्ये गुंतू नका म्हणून सांगतात, आणि यांचं मन भजामध्ये गुंतलेलं. पाठातून जातात अशी चर्चा. ती चर्चा शारदाबाईच्या अर्थात त्या रामकृष्ण परमहंसाच्या पत्नीच्या कानावरती गेली आणि त्यांनी सांगितलं, तुम्हाला जर भजेच खाऊ वाटत असतील तर मी तुम्हाला देते तळून, तुम्ही त्या हॉटेलवर अर्थात त्या हातगाड्यावर जाऊ नका. त्यांनी सांगितलं, खरंच सांगू का, मला त्याची लालसा नाही, मला त्याची आसक्ती नाही, पण माझं मन कुठंतरी गुंतावं आणि मला आणखी जीवन जगता यावं, जेणेकरून माझं जीवन या सत्कार्यासाठी आणखी उपयोगाला येईल, म्हणून मी माझी आस तिथं गुंतवलेली आहे. असं म्हटल्याच्या नंतर शारदाबाईच्या लक्षात आलं आणि त्या शिष्यांना देखील सांगितलं. शारदाबाईंना आणखी एक त्यांनी सांगितलं महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी ते भजे वासावून माझी आसक्ती उठल, त्या भज्याहून माझी आसक्ती उठल, त्या दिवशी तो दिवस माझा शेवटचा असेल. असं म्हटल्याच्या नंतर बघा धस्त झालं काळजामध्ये. काही काळ गेला, रोजचा नेम ते पकोडे तळणारा तो भजेवाला यायचा, त्या ठिकाणी ती हातगाडी लावलेली असायची, तो तेल उकळायचा, त्याच्यामध्ये भजे टाकायचा, त्याचा सुगंध यायचा. रामकृष्ण परमहंस ते भजे खाण्यासाठी जायचे. असा दिनक्रम त्यांचा ठरलेला. पण एक दिवस तो गाडीवाला आलाही, तेलही तापलं, भजेही त्याच्यामध्ये टाकले, त्याचा सुगंधही सुटला, पण स्वामी रामकृष्ण जागेवरून हल्ले नाही. त्या दिवशी शिष्यांच्या लक्षात आलं की आता आज आपल्या गुरुजींचा शेवट आहे. बोलल्याप्रमाणे महात्मा करत असतात. आज आपले गुरुजी जाणार, काळजामध्ये धस्स झालं आणि त्याच दिवशी रामकृष्ण परमहंसांनी देह सोडला. अर्थात बऱ्याच लोकांची अशी मनामध्ये शंका असते की बघा पारमार्थिक माणसालाही मरावं लागतं आणि जे परमार्थ करत नाहीत त्यांनाही मरावं लागतं, पण दोन्ही मधला फरक आहे. परमार्थिक माणसाचं मरण हे त्याच्या स्वाधीन असतं, बरोबर आहे की नाही, आणि आपल्याला मात्र घेण्यासाठी येतात, आपल्या स्वाधीन काही नाही. जे उच्च कोटीचे महात्मे असतात त्यांना मरण कळतं कोणत्या दिवशी आम्ही जाणार आहे. अशी कितीतरी महाराष्ट्रात घटना घडलेली आहेत की नाही सांगा. परमपूज्य सद्गुरू राष्ट्रसंत जोग महाराजांना मरण कळलं की मला आळंदीला घेऊन चला, या ठिकाणी दवाखान्यामध्ये माझे काही उपचार करू नका, मला शेवटचा श्वास आळंदीमध्ये घ्यायचा आहे, माझी प्राणाची ज्योत ज्ञानोबारायांच्या प्राणाच्या ज्योतीमध्ये मला विलीन करायची, त्याच्यामुळे मला इथं पुण्यामध्ये ठेवू नका. महाराजांना कळून चुकलं. मराठवाड्यातले मोतीराम महाराज, त्यांनाही कळालं की आपल्याला कधी जाणार आहेत आपण, तिथी सांगितली. स्वामी रामकृष्ण परमहंस, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद, ह्या सर्व असे कितीतरी महात्मे आहेत की जाताना मात्र त्यांनी सांगितलं की आम्हाला या तिथीला जायचंय. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं मरणावरती विजय मिळवणं. ही आपली संस्कृती आहे. आणि मरणावरती विजय मिळवल्याच्या नंतर एक गोष्ट, परमार्थ करत असताना परमार्थ त्याच्यासाठी करायचा आहे. कशासाठी? निर्भयपणे जगता आलं पाहिजे, भयविरहित आपल्याला जगता आलं पाहिजे आणि त्या मरणावरती आपल्याला विजय मिळवता आला पाहिजे. म्हणून शेवटची भाषा महाराजांची, आम्ही त्या मरणावरती विजय मिळवला, आमचा शेवट इतका गोड झाला त्याची कोणीही कल्पना करू शकत नाही. कारण इतका शेवट गोड होणं हे कोणाचंही काम नाही. त्याच्यासाठी अट्टहास केला, त्याच्यासाठी आम्ही संसार जाळला, संसाराच्या नावानं आम्ही शून्य घातलं आणि आता आम्ही जे या ठिकाणी उभे आहोत ते स्वाभिमानाची भाषा आहे की आता आमचा शेवट गोड झाला. अभंगाचं पहिलं शेवट तो भला, 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 शेवट तो भला.
आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. ही महाराजांची भाषा. बघा ना, शेवट गोड करण्यासाठी अट्टहास, शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न, शेवट गोड करण्यासाठी परमार्थ. आणि परमार्थ तरी कशासाठी करायचा? शोर ओळखावा रणी, साधू ओळखावा मरणी. मरण सफल करण्यासाठी. म्हणून जगद्गुरु महाराजांना ज्या ज्या वेळी मरणाची भाषा महाराजांनी सांगितली, त्या त्यावेळी महाराजांनी सांगितलं आम्ही मरण जिंकलं. अमर आहा, अमर आहा. आम्ही अमर आहोत. मर नाही आधी राहिलो मरोनी, मग केले म्हणे होते तैसे. ही महाराजांची भाषा. खरं तर मी उपोद्घातात देखील ती गोष्ट बोललो. या परिवारावरती जो दुःखाचा डोंगर कोसळला. बघा ना, माणसाला माणसं किती मिळतील, धीर देणारे माणसं मिळतील, पण आज 1 वर्ष झालं आपल्या मनामध्ये आठवणींचे आवेग दाटून येतात. असा एक दिवस जात नाही, एक क्षण जात नाही की भाऊंची आठवण आपल्याला येत नाही. नाही का? सण आला त्यांची आठवण, काही चांगलं घरात आणलं त्यांची आठवण. हे त्यांना आवडत आहे, ते त्यांना आवडत होतं, हे अशा पद्धतीनं बोलायचे, ते तशा पद्धतीनं बोल. ही प्रसंग बघा रात्रंदिवस आपल्या डोळ्यासमोर तरळत असतात. आणि बघा ना तुम्ही, आता काहीतरी करायचंय, चांगली गोष्ट आहे, आणि एक जीवन साफल्याच्या दिशेने जात असताना इतका मोठा आघात होतो. घरातला करता पुरुष गेल्याच्या नंतर घर किती विचलित होतं, घरातली माणसं किती विचलित होतात, ही सांगण्यासारखी गोष्ट नाही. लोक म्हणतात की त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत. दुःख कोणाला वाटून घेता येत नसतं, कधीच नाही वाटून घेता येत कोणाला दुःख. दुःखाचे प्रसंग फार कठीण आहेत, फार कठीण आहेत. तुम्हाला सांगू, काही स्वप्न असतात बघा, काही स्वप्न असतात. आणि आतापर्यंत हालाकीचं जीवन काढायचं, कुठंतरी कोणाच्या तरी घरी मजुरी करायची, कुठंतरी काहीतरी काम करायचं, आणि जरा परिस्थिती चांगली झाली, जरा आता व्यवस्थित चाललंय, ते हिंदीतलं गाणं आहे बघा, बना के क्यों बिगाडा रे ऊपर वाले. तू बनवलं, चांगलं केलं, परत का बिघडून टाकलंस तू? कशासाठी बिघडलं बाबा? खरं सांगू तुम्हाला, असं आहे, परिस्थिती चांगली आहे, आता चांगलं चाललंय, चांगलं चाललंय, म्हणता 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 कधी डाव ते पत्त्याचं घर कोसळतं, तशा पद्धतीनं घरातला करता मनुष्य गेल्याच्या नंतर ह्या सर्व गोष्टी होत असतात. फक्त एकच गोष्ट आहे बघा, त्यांनी जो आदर्श घालून दिला, आता ते तर आपल्यात कधी येणार नाहीत. जे जातात ते कधी येत नसतात, त्यांच्या आठवणी मात्र कायम येत असतात. आणि त्या आठवणीला घेऊन आपल्याला पुढे जगायचं असतं. त्यांनी जे स्वप्न त्यांच्या उरावरती बांधलेले होते, त्यांच्या काही हृदयामध्ये, डोळ्यामध्ये जी झलक होती स्वप्नांची, ते स्वप्न आपण मात्र साकार करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना काय वाटत होतं, त्यांना कशा पद्धतीने जीवन जगावं वाटत होतं, माझ्या मुलांचा उत्कर्ष माझ्या डोळ्यासमोर व्हावा. आज मुलांचाही उत्कर्ष होईल, मुलंही मोठी होतील, आणखी आणखी चांगलं काम करतील. त्यांचा स्वाभिमान जरी ते आपल्यास नसले तरी ज्या ठिकाणी ते असतील त्या ठिकाणी मात्र त्यांना निश्चितच आनंद होईल. अरे गड्या, माझ्या शब्दानुसार किंवा माझ्या वचनानुसार ही मंडळी चाललेली आहे, आणि त्यांच्या वचनानुसार चालणं म्हणजेच त्यांना श्रद्धांजली समर्पित करणं. त्यांच्या वचनानुसार त्यांना जे वाटत होतं तशा पद्धतीनं आपली वाटचाल होणं, यालाच म्हणायचं आदरांजली, यालाच म्हणायचं श्रद्धांजली. आणि ते अंतःकरणापासून करायची. तुम्हाला सांगू, या परिवारावरचं बाप नावाचं तत्व विलीन झालेलं आहे. बाप नावाचं तत्व गेलं या जगामध्ये. बघा ना तुम्ही, बाप नावाचं तत्व, आई बाप, ही फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. वेदांनी देखील मान्यता तीच दिलेली आहे, उपनिषदांनी देखील मान्यता तीच दिलेली आहे. मातृ देवोभव, पितृ देवोभव. ज्या ज्या वेळेस गाथेमध्ये आपण अभंग वाचू, त्या वेळेस महाराजांनी आई वडिलाच्या संबंधानं काही दृष्टांत दिलेत, टोकाचे दृष्टांत दिलेत. कधी आईच्या संबंधानं दिलेत, कधी बापाच्या संबंधानं दिलेत. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी उघडल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल, बापाच्या संबंधानं, वडिलाच्या संबंधानं ज्ञानोबांनी दृष्टांत दिले, कधीतरी आपल्या आईच्या संबंधानं दृष्टांत दिले. या जगामध्ये खरं सांगू का तुम्हाला, कवींनी आईचं वर्णन केलं, संतांनी आईचं वर्णन केलं, म्हणजे वडिलाच्या तुलनेमध्ये, बापाच्या तुलनेमध्ये आईचं वर्णन जास्त झालेलं आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्या कवीला विचारलं तुम्हाला काय प्रिय वाटतं, त्यांनी सांगितलं मला आईवरती कविता करायला प्रिय वाटतं. अशा कितीतरी कविता, कितीतरी कादंबरी आईवरती निघाल्यात आहेत. आईचं काही योगदान कमी नाही आहे. पण खरं सांगू का,
आईचं जरी योगदान असलं तरी बापाच्या योगदानात ते योगदान सामावलेलं आहे. हां, आई मोठी आहे, मान्यच आहे. वेदाने अगोदर आईचं नाव घेतलं, मातृदेवो भव, नंतर पितृदेवो भव, नंतर वडिलांचा नंबर लावला. महाराजांची तीच भाषा आहे की नाही? आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता. अगोदर मातेला धन्यवाद दिले आणि नंतर पित्याला धन्यवाद दिले. सर्वांनीच मला वाटतं बाप दुर्लक्षित केलेला आहे. पण खरं सांगू का, या पृथ्वी तलावरती आपण आलो ते केवळ आणि केवळ आपल्या पित्याच्या श्वासामुळं आपण या ठिकाणी आलेलो आहेत. पित्याच्या रक्तामुळं आपण या ठिकाणी आलेलो आहेत. आईच्या पोटामध्ये आपण 9 महिने 9 दिवस राहिलो, पण आपल्यावरती जो आसर आहे संस्काराचा म्हणा, जो आसर आहे रक्ताचा म्हणा, तो केवळ आणि केवळ बापामुळे. सांगू तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्वाची. बघा ना तुम्ही, आई तिला जेवढं दिसतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करते. आई मुलाला खांद्यावरती घेते की कडेवरती घेते? बोला. आई कुठं घेते? कडेवरती घेते. आणि बाप कुठं घेतो? खांद्यावरती घेतो. आई कडेवरती का घेते? ती त्याच्या त्या कृतीतून सूचित करीत असते की बाळा, मला जेवढं दिसतं तेवढंच मी तुला दाखवण्याचा प्रयत्न करते. जेवढं आईला दिसतं तेवढंच ती आपल्या मुलाला दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि बाप खांद्यावरती का घेतो? या कृतीतून बाप सूचित करतो, बाळा, चांगल्या गोष्टी मी आतापर्यंत पाहिल्यात, माझी परिस्थिती, माझं शिक्षण, अन्य गोष्टी तिथपर्यंत मला पोहोचता आलं नाही, पण तुला एक गोष्ट सांगतो, जेही मला चांगलं बघता नाही आलं ते तुला चांगलं दिसावं म्हणून बाप खांद्यावरती घेतो. म्हणून बाप खांद्यावरती घेतो. अर्थात त्या बापाला एक, महाराजांनी बापाचं त्याच पद्धतीनं बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. सर्वस्व समर्पित करतोय. रात्रंदिवस तो काम का करतोय? अरे माझ्या वाटेला काम आलं, माझ्या वाटेला गरिबी आली, मला शिक्षण घेता नाही आलं, पण मी माझ्या मुलाला उच्च शिक्षित करणार, मी माझ्या मुलाला चांगल्या हुद्द्यावरती बसवणार, हे बापाचं स्वप्न असतं. अहो, मुलीच्या संबंधानं तर बापाचे फार वेगळ्या भावना असतात. फार वेगळ्या भावना असतात की माझी ताई चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे, सज्जन लोकांमध्ये ती गेली पाहिजे, तिचा वावर सज्जन लोकांमध्ये झाला पाहिजे. खरं सांगू का तुम्हाला, या जगामध्ये बाप काळजी करणारा असतो. बापाच्या संबंधानं आता निघालीत ना गाणे, एकदा म्हटले 10 ऐक तू शांत होऊन त्याच्या मनात काय चलबिचल चालली हे लक्षात येईल. तुम्हाला सांगू, आळंदी आपल्यापासून फार काही दूर नाही. ज्ञानोबारायांचा प्रसंग, ज्या वेळेस ज्ञानोबारायांना सांगितलं की तुम्हाला आम्ही वाळीमध्ये टाकलेले, आळंदीमध्ये तुम्हाला फिरण्याचा अधिकार नाही, इंद्रायणीवरती स्नान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही, कशासाठी तुम्ही तुमचं मुख दाखवताय आम्हाला, तुमचं तोंड दाखवू नका, असं त्यावेळेच्या ब्रह्मवृंदांनी सांगितल्याच्या नंतर अरे आपल्याही मुलांना व्यवस्थित जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, त्याच्यासाठी विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेला सांगितलं की यांना अधिकार जगण्याचा मिळाला पाहिजे, माझ्या कृतीचं प्रायश्चित्त मला मिळालं पाहिजे. अरे जे प्रायश्चित्त मिळेल ते प्रायश्चित्त मी घेण्यासाठी तयार आहे,
पण माझ्या मुलांना सुखामध्ये जगता आलं पाहिजे, समाजामध्ये त्यांना वावरता आलं पाहिजे. म्हणून विठ्ठलपंतांनी निर्णय घेतला की ठीक आहे, इथले ब्रह्मवृंद आपल्याला काही निर्णय देत नाहीत ना, आपण पैठणला जाऊ, त्या धर्मसभेमध्ये आपलं म्हणणं मांडू आणि त्या ठिकाणी जो न्याय मिळल, जी शिक्षा मिळल ते भोगण्यासाठी आपण तयार राहू. पण आपल्या मुलांचं हित झालं पाहिजे. अर्थात ज्या वेळेस पैठणला गेले आणि पैठणच्या धर्मपंडितांनी सांगितलं की तुम्हाला देहांत प्रायश्चित्त करावं लागल, कारण या गोष्टीसाठी दुसरी तिसरी कुठली शिक्षा नाही. आणि आळंदीला आल्याच्या नंतर डोक्यामध्ये एकच विचार आहे, आपल्या देहांत प्रायश्चित्त करण्याने जर माझ्या ज्ञानाला, माझ्या निवृत्तीनाथाला, अर्थात सोपान काकाला, मुक्ताबाईला जर न्याय मिळत असेल, समाज व्यवस्था त्यांना मान्य करीत असेल, तर मात्र आपण आपलं देहांत प्रायश्चित्त करायचं काही अडचण नाही. अरे जगायचं कुठपर्यंत, कशासाठी जगायचं? जर असं उपेक्षेचं जगणं जर आपल्या वाट्याला येत असेल, आपल्या मुलाबाळाच्या वाट्याला येत असेल, तर आपण मात्र थांबलेलं बरं. आणि मुलांचा उत्कर्ष झाला पाहिजे, त्यांना समाज मान्यता मिळाली पाहिजे, समाजाने त्यांना जातीत घेतलं पाहिजे. म्हणून आपण आपला देहत्याग करण्यासाठी जाऊ. एक दिवस रुक्मिणी मातेचा आणि विठ्ठलपंताचा संवादेत जायचंय आपल्याला. कुठं जायचंय? देहांत प्रायश्चित्त करायला जायचंय. कशासाठी? अहो दुसरा काही पर्याय नाही का? हे 4 लेकरं वाऱ्यावरती सोडून आपण जायचं का? मरायचं का? या जगण्याला, अर्थात हे समाज व्यवस्थेला आपण पाठ फिरवली असं होईल. यांना सदैतोड आपण उत्तर देणं गरजेचं आहे. छातीटोकपणे यांना समोर जाणं गरजेचं आहे. यांना काही उत्तर देणं अपेक्षित आहे. आणि तुम्ही बोला, काहीतरी उत्तर द्या. या समाज व्यवस्थेमध्ये आपल्याला मान्यता मिळाली पाहिजे, असं काहीतरी तुम्ही करा. असं म्हटल्याच्या नंतर विठ्ठलपंतांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. खरंच सांगू का, म्हटले रुक्मिणी, मी हातबल झालोय, आता हातबल झालोय. अरे इथं जगण्याचा अधिकार सर्वसामान्य पशूंना जगण्याचा अधिकार आहे, सर्वसामान्य लोकांना, हीन लोकांना जगण्याचा अधिकार आहे. आणि आम्ही मात्र काय केलं? फक्त आणि फक्त संन्यास घेतला आणि परत इथं आलोय. ही प्रारब्धाची, देवाची, माझ्या गुरुची इच्छा, यामुळे इथपर्यंत येणं घडलं. आणि त्याची मात्र किती मोठी शिक्षा मिळते आपल्याला. असं म्हणून विठ्ठलपंतांच्या डोळ्यात पाणी आलं. ज्या दिवशी देहांत प्रायश्चित्त करायला निघायचंय, त्या दिवशी मात्र रात्रभर झोप नाही. सिद्धबेटाच्या त्या झोपडीमध्ये बस विठ्ठलपंत चक्रा मारतायत बाहेरच्या अंगणामध्ये. कसं होईल माझ्या मुलांचं? अरे आम्ही जिवंत असून सुद्धा इतकी हीन वागणूक दिली जाते, पशुपेक्षाही हीन वागणूक आम्हाला दिली जाते. आणि आम्ही गेल्याच्या नंतर कसं होईल? अश्रू दाटलेलेत, अश्रूचा बांध फुटला, विठ्ठलपंत रडतायत. बस रुक्मिणी मातेची हीच अवस्था. बाहेर चांदणं पडलेलं आहे. चांदण्या रात्रीमध्ये रुक्मिणी माता देखील बाहेर आलेली आहे. तुळशीला दिवा लावलेला आहे. आणि विठ्ठलपंतांचं आणि रुक्मिणी मातेचं ते मनोगत आहे, आपल्याला जावं लागणार आहे. कोण जबाबदारी घेईल? सांगितलं, निवृत्ती मोठा आहे, तो जबाबदारी घेईल. आपण त्याच्यावरती ही सर्व जबाबदारी सोपवू आणि मात्र आपल्या मुलांच्या पदरी चांगलं वागणं यावं, याच्यासाठी आपल्याला जाणं गरजेचं आहे. बघा ना, पहाटे पहाटे त्या दिवशी कसली झोप आली? झोप नाही आली. विठ्ठलपंतांनी यावं, निवृत्तीनाथ महाराजांच्या तोंडावरून हात फिरवावा, ज्ञानोबारायांच्या तोंडावरून ते हात फिरवावा. परत आता हे बालकं मला कधीच दिसणार नाहीत, परत यांचा चेहरा मला कधीच पाहायला मिळणार नाही. देवा, काय काय आम्ही कुठल्या जन्मीचं पाप केलं, हे आमच्या या जन्मी वाट्याला आलं? असं पाप, अर्थात ही जी वागणं आहे त्या कोणाच्याच वाट्याला येऊ नये. आणि ती कुठल्या जन्मीचं पाप आमचं उदयाला आलं आणि ह्या सर्व गोष्टीचा त्रास आम्हाला भोगावा लागतोय. ज्ञानोबारायांचं मुखकमल ज्यावेळेस पाहिलं, निहाळलं त्या मुखकमलाकडं, ज्ञानोबाराय आता परत दिसणार नाहीत, सोपान दिसणार नाही, मुक्ताई दिसणार नाही. अहो त्या मुक्ताईची एकही रात्र अशी नव्हती की जी त्या आईच्या कुशीत गेलेली नव्हती. छोटीशी मुक्ताई. बस 3:30 ब्रह्ममुहूर्त आणि आता निघायचंय. मातेचा जीव कळवळला. कसं सोडून जायचंय? कसं सोडून जायचं? विठ्ठलपंतांनी सांगितलं, बघ, यांच्या पदरी जर चांगलं जगणं यावं असं वाटत असेल तर आपल्याला हा त्याग करणं गरजेचं आहे. दूरदृष्टीचा विचार करणारा असतो त्याला बाप म्हणायचं. बाप.
चांगलं जगता आलं पाहिजे माझ्या मुलांना, समाजामध्ये त्यांचा वावर झाला पाहिजे, समाजाने त्याला स्वीकारलं पाहिजे. वाळीत टाकलं हे उपेक्षेचं जगणं त्यांच्या नशिबी कधीही इथून पुढे येऊ नये. त्याच्यासाठी आपल्याला देहांत प्रायचित करायचं आणि तेच झालं देहांत प्रायचित्त विठ्ठलपंतांनी घेतलं. माझा मुद्दा चालला की अर्थात बाप काय असतो, धीरोदात्तपणे संकटांना सामोरं जाणं हे बापाचं लक्षण आहे. धीरोदात्तपणे अडचणीला सामोरं जाणं. मी जर या अडचणीला सामोरं गेलो, मी जर या सर्व संकटांना सामोरे गेलो, तर माझी जी लेकरं आहेत, माझी जी मुलं आहेत, माझा जो परिवार आहे, त्यांना या संकटांना तोंड देण्याची त्यांची ताकद नाही असं वाटतं बापाला. आणि हे खचून जातील, गळून जातील, या संकटाला ते नामोहरम करणार नाहीत. म्हणून ऊर्जा देण्याचं काम बाप करत असतो. घरामध्ये म्हातारा बाप असू द्या, तो नुसता झोपलेला असू द्या, असा प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. म्हातारा बाप आहे, त्याला स्वतःचं शरीर सुद्धा जड झालेलं आहे, काठी टेकीत टेकीत उठतो, पण तोच बाप संपूर्ण परिवाराला आधार वाटतो का? कारण ते बाप नावाचं तत्व त्या ठिकाणी विराजमान असतं. बरोबर आहे की नाही? तो खाटेवरती झोपलेला आहे, उठता येत नाही, पण त्या घराला घर पण असतं. नाही, बाप जिवंत आहे, बाप आहे, काही करता, एक आधार वाटतो. काय आधार आहे हो? आपलं सुख दुःख सांगायचं. कधी काय प्रपंच म्हटल्याच्या नंतर दुःखाची हरमाळ लागलेली आहे, दुःखच दुःख आहे त्या प्रपंचामध्ये. पण कधीतरी त्या बापाच्या समोर बसून कधीतरी बापाला बोलता आलं पाहिजे, कधीतरी. आणि हे भाग्य फार कमी लोकांच्या नशिबी असतं ज्यांचे बाप आयुष्यभर टिकतात. बरोबर आहे की नाही? 90 वर्षाचं वय असतं, 95 वर्ष, कधी कधी जर आता मी काल परवाच पाहिलं 100 वर्ष इतक्यापर्यंत जगणारे काही माणसं आहेत. आणि चला, त्यांचं ते प्रारब्ध आहे, त्या प्रारब्धानुसार ते जगतात. पण या परिवारावरती हा दुःखाचा डोंगर खरंच कोसळला. आणि आदरणीय सुनीलजी गेले, ते परिवाराला पूरक करून गेले. या परिवाराला आणखी उभारणी देण्यासाठी हे संत विचार, सांत्वन विचार, संतांचे विचार आपल्याला बळकटी देत असतात. आपण खचून गेलो, आपलं दुःख आपल्याला सारखंच तेवते आपल्या डोळ्यासमोर, त्या दुःखातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी इतरांची तर मदत होते, पण गाथा ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानोबाराय, तुकोबाराय हे आपले सर्वच संत आहेत, ते आपल्याला मदत करतात. अरे दुःख आहे, या जगामध्ये सर्वात जास्त दुःख भोगलं ते संतांनी भोगलं. या जगामध्ये सर्वात जास्त दुःख ज्यांच्या वाट्याला आलं ते, आणि जेवढं दुःख येतं ना तेवढा माणूस उजळून निघतो, तेवढा माणूस. संतांचं तेच झालं, दुःख आलं पण ते दुःखाला कधी भिले नाही, दुःखाला कधी ते पाठमोरे झाले नाही. प्रत्यक्ष छाती आपली त्या दुःखाला दिली, संकटाला सामोरं गेले आणि एक आपलं वेगळं अस्तित्व या सर्व समाजाच्या समोर तयार केलं. आणि म्हणून त्यांचीच तर पूजा होते ना, पळपुट्या माणसाची पूजा होत नसते कधी, संकटाला सामोरं जाणाऱ्यांची पूजा होते. मग एक करायचं, मरण भय आहे ना आपल्याला, या संकटाला आपल्याला सामोरं जायचंय ना, मग काही संतांचे विचार आपण अंगीभूत बांधले पाहिजेत आणि त्या संत विचाराने आपली वाटचाल झाली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा शेवट गोड झाला. मी कुठं आलोय? मी माहेराला आलोय. अभंगाचं दुसरं
माहेरा आलो निजाच्या हे माहेरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माहेरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. हां, निजाच्या माहेराला आलो. कुठे माहेर आपलं? माहेर म्हणजे देव आणि हा संसार म्हणजे सर्व सासर. मृत्यूलोक म्हणजे सासर आणि देव म्हणजे आपलं माहेर. मग माहेराकडे जायचं आहे आपल्याला. आपल्याला सर्वांनाच माहेराला जायचं आहे. महाराजांची तीच भाषा आहे की नाही? आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला बाई बाई, जाते ग माहेराला माझ्या मूळच्या घराला. महाराजांची तीच भाषा आहे. पंढरी हे माझे माहेर साजनी. आपल्याला माहेराला जायचे. सर्वांनाच माहेराची आस लागलेली आहे. माहेर फार महत्त्वाचं सांगितलं. माहेर माहेर म्हणजे ज्या ठिकाणी आपले आईवडील राहतात ते माहेर नाही. त्या गावाला माहेर नाही म्हणायचं. ज्या ठिकाणी आपले आईवडील जिवंत आहेत त्याला माहेर म्हणायचं. आणि माहेर ही स्त्रीच्या जीवनातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून संत वाङ्मयात देखील माहेर इतक्या वेळा शब्द आला आहे कारण संतांना तो अस्मितेचा शब्द वाटला. कारण मुलीचं आणि माहेराचं नातं फार मोठं नातं आहे, फार मोठं नातं आहे. बघा ना तुम्ही, 60-70 वर्षाचं जीवन होऊ द्या स्त्रीचं आणि माहेरातून निरोप येऊ द्या. जसं तिला 16व्या-17व्या वर्षी आनंदाला उधाण यायचं माहेराच्या संबंधात, तेवढंच तिला 70व्या वर्षी येतं. का? कारण ती माहेरची आस लागलेली असते. कधी मी माहेरला जाईल. बरं, माहेरला आल्याच्या नंतर ती मुलगी खूप बोलते, आपल्या दुःखाचा परिहार देते. फार फार पूर्वी एक कविता होती बघा, घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात, माहेराला माझं सुखदुःख सांग, मी कशा पद्धतीनं जीवन जगते. त्या कवीनं सांगितले की त्या मुलीचा जो चंद्रकलेचा जो पदर आहे तो रडून रडून ओला होतो त्या आसवाने. का? तिला माहेरची आठवण येते सारखी, माहेरची आठवण. ज्या ठिकाणी आपले आई वडील आहेत ना ते माहेर. आणि ज्या दिवशी आपले आई वडील निघून जातील त्या दिवशी मात्र त्या स्त्रीच्या जीवनातलं माहेर नावाचं शब्द संपला, माहेर नावाचं सुख संपलं. आपला भाऊ कितीही मोठा संपन्न असू द्या, आपली वहिनी आपल्याला आईपेक्षाही प्रेम करणारी असू द्या, पण आईची परत सर येत नाही. माहेर विसरायचं, त्या प्रेमाला पारख व्हायचं, पोरक व्हायचं. पुन्हा माहेरातलं प्रेम त्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये कधी मिळत नाही. बघा ना तुम्ही, ज्या वेळेस मुलगी माहेरला येते ती किती संपन्न असू द्या, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. बरं, सर्वसामान्य लोकांचा रोजचा अनुभव आहे आपला. जर मुलगी माहेराला आली तर आई रिकामी पिशवी कधीही पाठवत नाही, त्या पिशवीमध्ये काहीतरी देते. आपल्या सर्वांचा अनुभव आहे. मुलीच्या घरी खूप आहे, गाडी आहे, बंगला आहे, शेती आहे, ती संपन्न आहे या सर्व वस्तू घेण्यासाठी. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? कांदे काय देण्याची वस्तू असते का? पण आई आपल्या प्रेमाचं प्राकट्य कांद्यातून सुद्धा करते. त्या मुलीला पिशवीभर कांदेच दे, तिला लसूणच दे. अरे तिच्या घरी शेती आहे, तिचा मोठा व्यापार आहे, या सर्व गोष्टी आहेत, पण आपल्या प्रेमाचं प्राकट्य कधीतरी ती कृतीतून करत असते. आणि त्या मुलीला मात्र रिकामी पिशवी जाऊ देत नाही. त्याच्यानंतर आई वडील गेल्याच्या नंतर मुलगी माहेराला येते, मात्र त्या पिशवीची पुन्हा माहेरामध्ये कोणी दखल घेत नाही, दखल घेतल्या जात नाही. का? कारण तो एक प्रतिष्ठेचा भाग बनलेला असतो. हे काय कांदे देण्याची वस्तू आहे का? लसूण काय देण्याची वस्तू आहे का? तिच्या घरी काय कमी आहे का? हे देणं बरोबर आहे का? पण आई वडील असा विचार करत नसतात. आई वडील विचार करतात बस ते माहेर. माहेर हा शब्द फार महत्त्वाचा आहे आणि तो माहेर शब्द स्त्रीच्या जीवनातून कधी जातो? आई वडील गेल्याच्या नंतर जातो. पुन्हा तसं प्रेम, तशी त्या प्रेमाची सर पुन्हा आयुष्यात कधीही येत नाही. म्हणून जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत 1000 कामं सोडून त्यांना भेटण्यासाठी येण्याचा प्रयत्न करायचा. माझा संसार आहे, माझा मुलगा शाळेत जातो, आता आमच्या यांना ऑफिसमध्ये वेळच नसतो, हे कारणं सांगू नका. आपण किती पैशावाले झालो, किती पैसा पुरवतो हे महत्त्वाचं नाही. त्या आईने, त्या वडिलांनी आपल्याला एकदा
डोळे भरून पाहिलं की त्यांना जे समाधान मिळतं ते समाधान परत कशानेच मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. आई वडिलांना जपण्याचा प्रयत्न करायचा आहे. माझा मुद्दा चालला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. मग तिथं येऊन काय करायचं? काही नाही, सर्व दुःखांचा परिहार. इतर दुःख सांगायचं कोणाला? कोण ऐकणार आहे? सासरमधले लोक का आपलं दुःख ऐकतात का? आपलं दुःख कितीही जरी असलं तरी आपलं दुःख ऐकण्यासाठी या जगामध्ये कोणी मोठं महत्त्वाचं नाही. आपलं दुःख त्यालाच सांगा जेणेकरून आपल्या दुःखाचा आदर होईल. आपलं दुःख समजावून घेतील अशाच लोकांना आपलं दुःख सांगा. या जगामध्ये दुःख लोक ऐकतात, बस आपल्या समोर ते रडून ऐकतात आणि नंतर त्या दुःखाचं लोक भांडवल करतात. म्हणून लोकांना दुःख सांगत बसू नका. दुःख सांगायचंच झालं तर आपल्या आईवडिलांना सांगा, आणि आईवडील नसतील ना तर दुःख सांगायचंच झालं तर ज्ञानोबारायांना सांगा. कारण ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, आपल्या जगाची माय ज्ञानोबाराय आहेत. अनाथाची आपल्याला आई वडील नाहीत ना, आपल्याला दुःख सांगण्यासाठी कोणी नाही ना. मग ते दुःखाचं गाठोडं घ्यायचं आणि ज्ञानोबारांच्या दरबारात जायचं, समाधीचं दर्शन घ्यायचं, ते गाठोडं त्या ठिकाणी सोडायचं आणि आपलं सर्व सुख दुःख ज्ञानोबारांना सांगायचं. माऊली, या जगामध्ये तुमच्याशिवाय आमचं कोणी नाही, तुम्हीच आमची आई आहात. तुम्हीच सांगितलं ना ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, अर्थात अनाथाची माय येते. म्हणून त्या ठिकाणी आपलं दुःख समर्पित करायचं. आपलं दुःख जगाला सांगत बसू नका, त्या दुखण्याचा हसू होईल. आपलं दुःख जर आपण संतांना सांगितलं तर त्या दुःखाचे उपाय संतांकडे का? कारण त्यांनी हिमालयापेक्षाही दुःख भोगलेले. त्याच्यामुळे आपलं दुःख संतांना सांगायचं. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. आता सर्व दुःखाचा परिहार झाला, सर्व दुःख विदित झालं. आता एक गोष्ट आहे. कुठली गोष्ट? आता एकच गोष्ट. या ठिकाणी निवांत नामस्मरण करायचं. दुसरं तिसरं देवाला काही आवडत नाही. नामस्मरण, नामस्मरणाने देव आकळलेला आहे. या वाणीनं दुसरं तिसरं आता काही चिंतन करायचं नाही. या वाणीनं बाष्कळ बडबड करायची नाही. आता फक्त वाणी स्थिर करायची, देवाच्या चरणी देवाचं नामस्मरण करत करत ही वाणी त्याच ठिकाणी समर्पित करायची. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मनवा